नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानसा असा व्हिडिओ आणि रीडिंग मी तुमच्यासाठी घेऊन आले, ज्या रीडिंगची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता. आणि आजचा विषय असा आहे की तुमच्यावर करण्यात येणारे जे डावपेच आहेत आणि परत तिकडेच पाठवले जात आहेत जे महादेवांच्या आशीर्वादाने. आणि हा श्रावण आणि महादेवांचा आशीर्वाद, तुमची भक्ती पराकोटीची आहे, तुमची भक्ती एका स्टेज पुढं चाललेली आहे. डावपेच कुणीही कितीही तुमच्या पाठीमागं केले तरी सुद्धा ते डावपेच किती होत आहेत, कसे होत आहेत, काय ते महादेवांपर्यंत पोहोचण्यावाचून कुणीही थांबवू शकत नाही आहे. आणि ते थांबलेले नाही आहेत, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचं प्रत्युत्तर आता महादेव त्यांना देणार आहे. ज्यांनी तुमच्या विरुद्ध कटकारस्थानं रचली किंवा तुमच्या विरुद्ध काही अशा गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं सोडून सगळं हे करून तुम्ही पुढे जात राहिला. हे काही गोष्टी अशा असतील ज्या अशा मनात राहून गेल्या, हे केला, पण तुम्ही बोलत राहिला महादेवांशी, त्यांच्याशी सांगत राहिला, त्यांना बोलत राहिला. आणि त्याचं ज्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्या परत पाठवल्या जातात त्यांच्याकडेच. तर बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत, असे कोणते डावपेच आहेत जे तुमच्या विरोधात घडवले जात होते आणि केले जात होते, ते महादेव परत पाठवत आहेत. आणि इतक्या धैर्यानं खूप गोष्टींना अशा तुम्ही तोंड दिला, सगळ्या याच्यातून बाहेर पडत खूप शेवटच्या ह्याला तुम्ही आला. कारण हे सगळं सोपं नव्हतं तुमच्यासाठी, हे महादेवांना माहिती आहे. आणि म्हणूनच महादेवांनी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केला, एका वेगळ्या रस्त्याला, एका वेगळ्या आयुष्यात तुमच्या महादेव तुम्हाला घेऊन गेले. ज्ञानाची ऊर्जा जी तुमच्या आयुष्यात, ज्ञानाचं जे स्थैर्य आहे ते घेऊन गेले. कारण हातातलं जरी कोणी घेतलं तरी सुद्धा जे दैवानं, जे प्रारब्धानं ठरवलेलं आहे, जे होणार आहे, जे ज्ञान तुमच्यामध्ये आहे, ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत, ते कोणीच घेणार नाही आहे. तर ते जे ज्ञान तुमच्यामध्ये साठवलेलं होतं, जे तुम्ही घेऊन आलेला होता, ते तुमच्यातून बाहेर काढलं जाते. मग ते सेवेसाठी असू दे किंवा कोणत्याही याच्यासाठी, तुम्ही एखादी चांगली गोष्ट करताय, चांगलं काम करताय, तर त्याचा जो उगम आहे तो तुमच्यामधून करण्यात आला आणि तुमचं लक्ष डायव्हर्ट करून एका वेगळ्या कार्याकडे तुम्हाला घेऊन जाण्यात आलं किंवा घेऊन जाणार आहेत महादेव, असं तुमच्यासाठी हा मेसेज आहे बरं का. तर बघूया असं काय आहे, कोण आहे असं जे ज्यांचे डावपेच असे पहिले त्यांच्याकडेच पोहोचवले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे तुमची भक्ती कितीपर्यंत पोहोचली, तुमच्या भक्तीचा कोणतासा हे झालेला आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला फक्त पोहोचायचं आहे. तर 2 कार्ड्स आहेत आणि इम्पास आणि बघा मी किती हे ना, आपले जी रीडिंग येते ती अशीच येते, एनलाइनमेंट. हे मी कार्ड शफल करताना सुद्धा कार्ड आलेलं, पण मी परत एकदा शफल केलं. तर हे ज्ञान आहे आणि हा इम्पास आहे. तुमचा ज्ञानाचा जो प्रवाह आहे तुमचा, मग अभ्यासामध्ये सुद्धा ही रीडिंग जी आहे ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असेल, ही रीडिंग आहे ती सर्वांसाठीच असेल ज्यांच्या आयुष्यात, म्हणजे ही रीडिंग तेव्हाच तुमच्याशी अशी रेझोनेट होईल ज्या वेळेला तुम्ही एका अशा स्टेजमधून पुढे चाललाय की तुम्ही खूप पॉझिटिव्ह हे ना, सकारात्मकतेनं तुम्ही काम करताय, तुम्ही चांगलं काहीतरी देताय, चांगलं हे करताय, पण बघणाऱ्याचा दृष्टिकोन चांगला नसेल किंवा अशा काही कुरघोडी करणाऱ्या अशा काही लोक असतात, असे काही सोर्स असतात ज्या कुरघोडी करत असतात, मागे हे करत असतात, तर त्या अशा जी एनर्जीज आहे त्यांच्यापासून तुम्हाला दूर ठेवतायत. आणि तरी तर हा तुमच्यासाठी हा मेसेज आलाय. आणि हे बघा, हा इम्पास तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. तुमची जी ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा मेसेज असेल आणि सर्वांसाठीच मी तुम्हाला तेच सांगितलं. हा इम्पास हे कार्ड का आलंय, तर तुमच्या शैक्षणिक आयुष्यात असेल, जर तुमच्यामध्ये खूप ज्ञान आहे, तुमच्यामध्ये हुशार आहे, आणि एखादा विद्यार्थी, एखादी मूल खूप हुशार असतं पण त्याच्या शिक्षणामध्ये इतके अडथळे येत असतात, त्याच्या प्रगतीमध्ये इतके अडथळे येत असतात, ते इनोसंट असतं, पण त्याच्यामध्ये इतके अडथळे येतात, त्याला आजूबाजूला खूप असा कलकलाट असतो, सगळं असतं, त्याला त्याच्यापासून त्याचं मन डायव्हर्ट केलं जातं, त्याला त्याच्या अभ्यासापासून विचलित केलं जातं किंवा त्याच्या लाईफ पर्पजपासून विचलित केलं जातं. त्याचं एक चांगलं काहीतरी चांगला त्याचा काहीतरी उद्देश आहे, ते पुढे चाललंय, त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे, दाखवायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, सगळं करायचं आहे. पण हे करत असताना अशा काही एनर्जीज तुमच्यामध्ये आल्या की त्यांनी
तुम्हाला तुम्ही जे ज्ञान घेणार आहात किंवा तुम्ही जे काही शिकताय तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे अडथळे निर्माण करून दिले. अशा काही सोल्स सुद्धा असतात आणि अशा निगेटिव्ह एनर्जीज सुद्धा असतात आणि त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला की तुमच्या ज्ञानामध्ये अडथळे काहीही करून तुम्हाला थांबवायचं. कोणतंही ज्ञान घेण्यापासून, कोणतंही चांगलं शिक्षण घेण्यापासून किंवा काय त्यापासून तुम्हाला परावृत्त करायचं, बाजूला करायचं आणि तुम्हाला त्या ह्याच्यापासून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, असं या सोलचं काम असतं. तर त्यांनी तुम्हाला खूप वेळा थांबवण्याचा, तुमचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुमची आणि हे डावपेच त्यांनी केले, मागे तुमच्या डावपेच केले, तुमच्या मागं जाळं विणलं, तुमच्या मागे सगळ्या गोष्टी केल्या, पण एका अशा जाळ्यातून म्हणजे असं जे जाळं होतं ज्याने ते डावपेच आणि त्यांनी ते विणलं होतं, पण महादेवांची कृपा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या भक्ती कारणाने तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडलेले आहात. जर मग तुम्ही कोणत्याही वर्गामध्ये असाल, जे तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल, कोणत्याही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लाईफच्या आयुष्याच्या प्रत्येक पडावामध्ये तुम्हाला हे एक्सपिरियन्स आलेले असतील, मग तुमच्या कामाच्या ठिकाणी असतील किंवा शिक्षणाच्या ठिकाणी असतील, कुठेही तुम्हाला असं तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ह्याचे जे डावपेच आहेत, असं आपण म्हणतो एंजल्स, स्वर्गदूत जे आहेत ते तुमच्या पाठीशी सदैव राहिले आणि तिथं पाठीमागं काय होतंय, मागे काय होतंय, कुणाबद्दल काय चर्चा होते, कुणाबद्दल काय होतं, हे गॉसिप होतं, कसं होतं किंवा काही विचार, जरी विचारांनी सुद्धा एखाद्याच्या मनात आपल्या बरेच वेळा काही गोष्टींनी आपण असं मीडिया समोर असं ह्याच्यासमोर, समाजासमोर सगळ्या आता सगळ्या अशी माध्यमं आलीत की आपल्या पर्सनल गोष्टी अशा सगळ्या हे करत असतो, स्टेटसद्वारे असू दे किंवा कोणत्याही माध्यमातून असू दे. तर त्या गोष्टींनी सुद्धा जी नजरबाधा असते, नजरदृष्टी असते, ती सुद्धा तुमच्यावर त्या नजरेनं खूप मोठा घाव केलेला आहे. मग तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या स्वतःवर, तुमच्या करिअरमध्ये आणि सगळ्यावरच. तर इथं तुम्हाला ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. ॲज अ पर्सनल आणि प्रोफेशनल यामध्ये खूप हे आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःला प्रोफेशनली वेगळं केलं पाहिजे आणि पर्सनली वेगळं ठेवलं पाहिजे. तुमच्या पर्सनल गोष्टी किंवा तुमचे स्वतःचे फोटोज असतील किंवा तुमच्या स्वतःचे काही हे असेल तर त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या पर्सनल आयुष्यावर खूप सारे हे होतात आणि तुमचं मन विचलित होतं. असं काहीच इथं झालं म्हणजे नजर दोष ते सगळं भूत प्रेत बाधा हे काळी जादू हे असले सगळ्या शब्द असतात, गोष्टी असतात. मी जास्त ह्या गोष्टीच्या खोलात जात नाही, मी मानत नाही. मी पण एक गोष्ट 101% मी तुम्हाला सांगते की नजर दोष हा होतोच आणि 101% होतो. तुम्ही जिथपर्यंत तुम्ही हे कराल म्हणजे काही गोष्टी अशा बाहेर दाखवाल तिथपर्यंत त्या नजरेनं माणूस, कारण नजर जितकी चांगली असते तितकी वाईट सुद्धा असते. त्यामुळे नजरेनं सब जादू चल रहा है वो नजर का ही है असं म्हणतात की नाही, तसं हा नजरेचा जादू आहे आणि ही तुमच्यावर याची वाईट नजरेमुळं हे सगळे अडथळे सगळे पडलेले आहेत. तर तुम्ही थोडंसं तुमचं पर्सनल आयुष्य जे आहे ते सगळं ह्यापासून बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे. तुमचं जे ज्ञान आहे ते पराकोटीचं आहे, खोल आहे, खोल अगाध असं ज्ञान आहे तुमच्यामध्ये असेल, तुमच्या मुलांच्यामध्ये, तुमच्या मुलांसाठी सुद्धा ही याचं रिडिंग असेल. महादेवाने हा आत्ता मेसेज दिला असेल की त्यांच्यापर्यंत हा पोहोचवला पाहिजे, तर त्याच्यासाठीच हा तुम्हाला दिला गेलाय. आणि इथं तुमचं खोल जे ज्ञान आहे प्रगत असं आहे. तुम्ही हाक मारली परमेश्वराला, महादेवांना हाक मारली आणि तुम्ही त्यांच्याकडे मागितले की कोणती चूक तुमची आहे किंवा काय झालंय, तुम्ही इतके इनोसंट आहात, तुम्ही इतके चांगले आहात, तुम्ही चांगला विचार करताय, चांगलं बोलताय, सगळं चांगलं करताय, तरी सुद्धा काय असं म्हणजे तुमच्या बरोबर होत्या असं सगळ्या गोष्टी तुम्ही हे केल्या असतील. पण इथं महादेव तुम्हाला तुमच्या प्रश्नाचंच उत्तर देत आहे की चूक तुमची नाही आहे. कधी कधी इनोसंट स्वभाव असा असतो की पटकन कोणावर तरी तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याशी शेअर करता आणि लोक त्याचा फायदा घेतात, तुमच्या स्वभावाचा, इथं तुमच्या सिम्प्लिसिटीचा, तुमच्या साधेपणाचा, तुमच्या चांगल्या कामाचा आणि तुमच्या मदती सेवाभावी अशा स्वभावाचा इतर लोक फायदा घेतात आणि ते तुमच्या आयुष्यात अडथळे बनण्याचा प्रयत्न करतात, डावपेच करतात, इतर लोकांशी तुमचे पर्सनल गोष्टी शेअर करतात आणि मग तिथं तुम्ही अडचणीत येता. त्यामुळे तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते, जे थांबवलं जाते तर तुम्हाला इथं हा क्लू दिला जातोय, तुम्हाला हे सांगितलं जाते की आता
तुम्ही यापुढे जे काही म्हणजे ही रीडिंग मिळाल्यापासून तुम्ही स्वतःमध्ये काय आपण बदल करायला पाहिजेत ह्या गोष्टीची थोडंसं समरस होण्याची इथं गरज आहे. कारण स्वतःमध्ये तुम्हाला काहीतरी बदल करायचे आहे, तुम्ही केले पाहिजेत. स्वतःला तुम्ही हे केलं पाहिजे की माझ्यामध्ये काय चुकते, मी काय दाखवतोय लोकांना, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला हे करता आल्या पाहिजे. तिथं हे सांगितलं जाते तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी. त्यामुळं किती आपण पर्सनल गोष्टी दुसऱ्यापर्यंत पोचवायच्या आणि किती दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल इथं राखणं खूप गरजेचं आहे. नाही तर हा महादेव तुम्हाला मेसेज देत आहे की जास्त तुमच्या सगळ्या ह्याच्यापासून थोडंसं तुम्ही आणि फॉरगिव्ह करा. महादेव तुम्हाला मेसेज देतात की फॉरगिव्ह करायचं. आयुष्यामध्ये आता ज्या गोष्टी अशा झाल्या, पास्टमध्ये ज्या घटना अशा घडल्या, ह्या घडत असताना आणि हे होत असताना जे आयुष्यात घडलं, जे पाठीमागं तुम्हाला ओढण्यासाठी, तुम्हाला थांबवण्यासाठी, तुमच्यामध्ये तुम्हाला कमकुवत करण्यासाठी जे घडलं, ते सगळं फॉरगिव्ह करा. आता ते सगळं सोडून द्या. त्याला जपत, त्याला कुरवाळत बसू नका. तर तुमच्यातलं जे गेलेलं आहे ते जे पास्ट आहे तो सोडून द्या, फॉरगिव्ह करा आणि तुमच्या पुढचा जो तुमच्यासाठी तुमच्यातलं जे सखोल ज्ञान आहे त्याच्यासाठीचे अनेक दरवाजे असे उघडले जात आहेत. घडलं ते तुमची ताकद वाढवण्यासाठीच घडलं असं महादेव तुम्हाला सांगताय. त्यामुळे आता जे झाले ते फॉरगिव्ह करा, सोडून द्या आणि नवीन रस्त्यावर, नवीन पायरीवर पाय ठेवून नवीन पुढच्या आयुष्याला तुम्ही सुरुवात करा. आयुष्याच्या नवीन प्रवासाला तुम्ही सुरुवात करा असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. आणि जे गिल्ट मनामध्ये आहे ते मनामधलं गिल्ट सगळं काढून टाका आणि जी परिस्थिती समोर आहे ती स्वीकारा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही, जोपर्यंत तुम्ही एक्सेप्ट करणार नाही की जे आहे ते असंच आहे, जे झालंय ते झालेलं आहे, जे घडून गेलेलं आहे. पण आता तुम्ही जोपर्यंत जी परिस्थिती आहे ती स्वीकारणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेला आनंदही तुम्ही सेलिब्रेट करू शकत नाही आणि जे गेले ते गेले. तर ह्या सगळ्या गोष्टी जर सेलिब्रेट तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे, तुमची ग्रोथ तुम्हाला घडवायची आहे, पुढं हे करायचे, तर तुम्हाला काही गोष्टी स्वीकार केल्या पाहिजेत असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि तुम्हाला ते स्वीकार करायच्या आहेत. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू. आणि क्रिएटिव्हिटी, आता तुम्हाला फक्त तुमच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्यायचं आहे असं महादेव तुम्हाला मेसेज येत आहेत. आणि ज्यांनी डावपेच तुम्हाला तुमच्या पाठीमागे डावपेच केले, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तुमच्या आयुष्यात अडथळण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्या गोष्टी झाल्या, फॉरगिव्ह केला तुम्ही. पण आत्ता तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला वाढवायची आहे. त्या आयडियाज तुमच्या ज्या आहेत त्या महादेव तुम्हाला तेच सांगताय, तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी आयडियाज तुमच्या जन्म घेत आहेत. त्या क्रिएटिव्हिटीला थोडासा तुम्ही असा आवाज द्या, थोडंसं त्याला हील करा आणि हे तुमची हिलिंग खूप मोठा असं हे करणार आहे, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढणार आहे. म्हणजे ज्यांनी डावपेच तुम्हाला अडवण्यासाठी, तुम्हाला थांबवण्यासाठी जे डावपेच खेळले गेले, ते डावपेच जे बघून तुमचं कर्तृत्व, तुमची हुशारी आणि तुमचं यश बघून त्यांचे डोळे सुद्धा चमकतील आणि त्यांना सुद्धा आश्चर्याचा असा धक्का बसेल. अशी क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये जन्माला येते आणि त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं येते. तर तुम्हाला दुसऱ्यांकडे त्यांनी काय केलं किंवा काय करतायत ह्याकडे लक्ष न देता स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्या. आणि इथं हेच तुम्हाला सांगतायत महादेव, जर ज्यांनी डावपेच तुमच्यावर केले आणि करतायत त्यांच्याकडे त्या महादेवांचं लक्ष आहे आणि त्यांना हे सगळं गाठोडं त्यांच्याकडं परत फिरवलं जाते. फक्त तुमचा विश्वास इथं खूप महत्त्वाचा आहे. तुमचा विश्वास, महादेवावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास, तुमचा स्वीकार करणं खूप महत्त्वाचं आहे इथं. आणि महादेव तुम्हाला हे सांगतात की स्वीकार करायचं. आणि फॉरगिव्हनेसची 2 कार्ड आहेत बघा, फॉरगिव्ह करा, सोडून द्या, कशाला कुणाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पडायचं आहे असं महादेव तुम्हाला सांगतायत. कारण तुमच्यासाठी खूप अनंत ज्ञानाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत, तुमच्या क्रिएटिव्हिटीचे दरवाजे उघडले जात आहेत. मग तुमची एनर्जी, तुमची शक्ती, तुमची बुद्धी, तुमची युक्ती अशा ह्याच्यामध्ये का तुम्ही वेस्ट घालताय असं महादेव तुम्हाला सांगताय की तुम्हाला तुमची एनर्जी वेस्ट घालवायची नाही, तुमचं ज्ञान वेस्ट घालवायचं नाही आहे, अशा ह्याच्यासमोर वेस्ट घालवायचं नाही आहे की जिथं त्याला व्हॅल्यू नाही आहे, जिथं तुम्हाला स्वतःची इथं तुमची व्हॅल्यू तुमच्या नजरेत वाढते, दुसऱ्याच्या नजरेत तुमची व्हॅल्यू वाढते. आणि ही सेल्फ लव्ह, स्वतःवर तुम्ही प्रेम करताय, सगळ्या गोष्टी तुम्हाला करताय, तर सोडून द्या. कारण सोडणं हेच तुमच्यासाठी आयुष्यातलं यशस्वी
मुक्तेचा दरवाजा आहे. तुम्ही सोडताय. तुम्ही ज्या क्षणी ज्यावेळी तुम्ही सोडाल त्यावेळेला तुमच्या आयुष्याचा नवीन दरवाजा उघडायला लागेल आणि हा उघडण्याची ही वेळ तुमच्या आयुष्यात आली आहे. म्हणूनच तुमच्या महादेवांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या जाळ्यातून आणि ह्या सगळ्या ते हे विणलेलं हे असते की असं त्या ह्याच्यातून सगळ्यातून तुम्ही बाहेर पडताय. तुम्हाला फोकस करायचा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यावर फोकस करायचा आहे. तुमच्या कामावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तुमच्या अभ्यासावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तुमच्या जो आउटकम तुम्हाला जो मिळतोय किंवा मिळणार आहे तुमच्या तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे शिक्षण घेताय, तुम्ही जे काही तुम्ही करताय तुमच्या करिअरमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामधला येणारा जो आउटकम आहे तो खूप मोठा आहे. कारण तुमचं इंटेन्शन चांगलं आहे. तुमचं इंटेन्शन चांगलं आहे. तुमचा उद्देश चांगला आहे. बघण्याचा उद्देश चांगला आहे. करण्याचा उद्देश चांगला आहे. त्यातून मिळणारा जे काही हे असेल त्यातनं तुम्ही डोनेशन जे आहे त्याचं तुम्ही हे करताय, तुम्ही सेवा करताय, तुम्ही तुमच्या कामाकडे एका पॉझिटिव्ह वेनं बघताय, सकारात्मकतेनं बघताय. मनामध्ये कोणताही द्वेष नाही आहे आणि अशी भावना नाही आहे की ज्यामुळं कुणाला तरी आपल्यामुळे त्रास होईल, अशी काही भावना नाही. त्यामुळं तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, त्या फोकस्ड करा. आणि ही पौर्णिमासुद्धा, ह्या पौर्णिमेच्या चांदणं, पौर्णिमेचं हे सुद्धा तुम्हाला खूप चेंजेस या पौर्णिमेपर्यंत सुद्धा तुमच्या आयुष्यात होतात आणि तुम्हाला दिसतील. तुम्हाला काही तर तुमच्या स्वभावामध्ये असतील किंवा असे चेंजेस, तुम्ही डिसिजन घेताय, तुमच्या डिसिजनवर ठाम राहताय, तुम्ही पुढं जाताय आणि तुम्ही सोडताय, हे सुद्धा फॉर्ग्युनेस हे खूप वाढते. इथं हे तुम्हाला मेसेज दिला जातो. आणि कर्म रिलीजिंग, मी काय म्हणलं तुम्हाला, ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या कर्माच्या एका फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि हे कर्म रिलीज होत आहेत. आणि ज्या वेळा तुम्ही अशा एका बघा अंधाऱ्या ह्याच्यातून प्रकाशामध्ये जात असताना एकदम डोळे चमकले जातात. त्यामुळं तुमच्या आयुष्यात हळूहळू एक स्टेप बाय स्टेप ह्या आयुष्यात तुमच्या या घटना घडत गेल्या आणि आता एक अशी स्टेप अचानकपणे येणारा प्रकाश आणि थोडा असा येऊन अखंड प्रकाशामध्ये जाणं हे खूप मोठं आहे. कारण ते त्यावेळी तुम्हाला ते झेपणार आहे. म्हणूनच महादेव तुम्हाला सांगतायत या सगळ्या कर्माच्या ह्याच्यातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाहेर काढलं. कोणतीही गोष्ट उचलून देणं आणि घेणं आपली कपॅसिटी आहे की नाही हे तपासलं जातं, बघितलं जातं. तर सगळी अशी इतकं ज्ञान आणि हे घेण्याची कपॅसिटी तुमची आहे आणि त्यामुळंच तुम्हाला आता खूप मोठी जबाबदारी म्हणा, काम म्हणा, तुमची क्रिएटिव्हिटी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी, आयडियाज, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये वाढवल्या जातात, दिल्या जातात. तर तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत आणि ज्यांनी तुमच्याविषयी मनामध्ये ज्यांच्या हे आहे ते सोडून द्या, फॉरगिव्ह करा. कारण ते होते म्हणूनच तुम्ही आज तयार झालात. लक्षात घ्या, काही गोष्टी चांगल्यासाठीच होत असतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते नसते तर आपण अशी इतकी छान तुम्ही घडला नसता. कारण निंदकाचं निंदकाचं घर असावं शेजारी, असं आपल्याकडं म्हण आहे. तसं हे आहे. निंदकाचं त्याला आपण थांबवू शकत नाही, तो त्याचा स्वभाव आहे. पण कितपत आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, कितपत आपण ते लक्ष द्यायचं, कितपत त्याचा आपल्यावर प्रभाव पाडून घ्यायचा, हा आपला विषय आहे, हे आपलं हे आहे. तर इथे तुम्हाला हे सांगितलं जाते. आणि चॅरिटीचं एक कार्ड आहे. तुम्हाला जी चॅरिटी तुम्ही करताय, मग चॅरिटी करताना आपण तुमच्याकडे खूप काही पैसा आहे आणि तुम्ही चॅरिटी करताय असं नाही आहे. तर तुम्ही ज्ञान तुम्ही देताय, तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करताय, तुम्ही एखाद्याची सेवा करताय, तुम्ही अशा गोष्टींमध्ये चॅरिटी करताय जिथं खरंच बाबा तुमचा हातभार लागला किंवा तुम्ही जर त्यात हस्तक्षेप केला तर ते काम होऊ शकतं किंवा त्याला पुढं जायला एक छोटासा पुश मिळू शकतो. चांगल्या उद्देश आहे पण ते करताना त्याला काहीतरी एखाद्या व्यक्ती असेल, कुणी असेल, त्याला अडचण येते. पण ते करत असताना त्याच्या मार्गातला अडथळा दूर करायला, त्याचं हिलिंग द्यायला म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं मार्गदर्शन करायला तुम्ही पुढं असता. एखाद्या कामामध्ये कुणाला नाही काही कळत किंवा काही हे होतं, गडबड होते, गोंधळ होते, तर तिथं मार्गदर्शन तुम्ही करता. कोणत्याही ह्याच्यामधून असू दे. डोनेशन म्हणजे फक्त पैसा देणे असं याचा अर्थ असा नाही आहे. डोनेशन ज्याचं चॅरिटी म्हणजे तुम्ही तुमची कोणत्याही माध्यमातून तुम्ही ते करू शकता. अन्नदान असेल, भक्ती आहे, प्रेम आहे, भावना आहेत, इतरांच्या भावना समजून घेणं आहे, मदत करणं आहे आणि ह्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामुळं चॅरिटी ही होतेच. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला जर पर्सनल रीडिंग हवे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि
चॅनलला नक्की सगळ्यांनी लाईक करायचं, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. रिलीज बघा, तुम्हाला खूप फॉरगिव्ह करायची गरज आहे, कारण फॉरगिव्हचे 2 कार्ड्स आहेत आणि रिलीजचं पण एक कार्ड आहे. तर तुम्हाला खूप फॉरगिव्ह करायला लागणार आहे, खूप फॉरगिव्ह करायला लागणार आहे, सोडून द्यायला लागणार आहे. कारण कसं असतं, बरेच वेळा असं असते की आपण ज्याच्याकडे लक्ष देतो त्याच्याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या कामावर फोकस केला पाहिजे, हो की नाही. कारण ज्या वेळेला एखाद्याला सांगतो की हे तुझं चूक आहे चूक आहे चूक आहे, तर त्याचं चुकीचं तो प्रकार त्याचा हे वाढायला लागतं आणि ते जास्त ते करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जे त्रास होणार आहे तो त्या ह्याच्यामुळं जास्त होणार आहे. तुम्ही जर फॉरगिव्ह केला, सोडून दिला, नाही लक्ष दिला ना, त्या गोष्टी सहजपणे निघून जाणार आहेत. कारण एखाद्या माणसाकडे बघा, ते असं असते की किती पण त्याला सांगितलं तरी त्याची खोड काही जात नाही. तशी ते त्याची खोड आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, तुम्ही रिलीज करायचं, तुम्ही सोडून द्यायचं, फॉरगिव्ह करायचं. त्याच्यात किती पण हे खोडखुणेपणा असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्यातला चांगुलपणा सोडायचा नाही. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करत तुम्ही पुढे जायचं. आणि तुम्हाला किती कोणीही थांबवण्याचा आणि तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न केला तर महादेव तिथं उभे आहेत, लक्षात घ्या. आणि अबंडन्स हे सगळे कारण का, हे कर्मा रिलीजिंग आहे आणि एवढं सगळं रिलीज करणं आहे. म्हणजे कर्माही तुमचं सगळं जे कर्माचं हे आहे ते सुद्धा रिलीज होत आहे. आणि हे सगळं सोडून दिल्यामुळं अबंडन्सचे जे रस्ते आहेत, प्रगतीचा जो रस्ता आहे, तुमचा फोकस्ड न हल्ल्यामुळं, तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत आहेत तिकडं न लक्ष दिल्यामुळं जो फोकस तुमचा आहे की तुम्हाला पुढं घेऊन जाणारा आहे. जसं अर्जुनाने माशाचा डोळा पाण्यात बघून फोडला, आहे की नाही. कारण त्यांचा फोकस त्यांना इतरत्र आजूबाजूला खूप डायव्हर्ट करणारे सगळं सिच्युएशन होती, पण तरीही त्यांनी त्यांचा फोकस्ड हलवला नाही. कारण त्यांना माहीत होतं त्यांचा निशाणा कुठं लावायचा आहे, त्यांना कुठं त्यांचं हे आहे. तसं तुमचा फोकस्ड कुठं आहे तिथं फक्त तुम्ही लावा. तुम्हाला कुठपर्यंत काय पोचवायचं आहे तिथं फक्त तुम्ही लावा. आजूबाजूला काय होतंय किंवा काय हे नाही ह्याच्याकडं तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा काय गोल आहे त्याच्याकडे फोकस. कारण आजूबाजूला सगळे असे हे बसलेत आणि इथं असं एखादा धनुर्धर आहे, खूप हुशार आहे, तर त्याला हरवण्यासाठी अशा एनर्जीज प्रयत्न करणार. तर ह्यांना प्रयत्न करणार, त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचं चालू दे, ते काय करतात करू दे. तुम्ही तुमच्या गोलवर प्रयत्न करा. कारण आपण सगळेच अर्जुन आहोत आणि अर्जुनाला हरवण्यासाठी आजूबाजूला सगळे कौरव असणार. तर त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचा जो फोकस आहे, तुमचं जे काम आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यात अबंडन्स आहे. खूप प्रगती तुमची होणार आहे, खूप नाव तुमचं होणार आहे, खूप लौकिक तुमचा होणार आहे. तुमच्या स्वतःमध्ये खूप बदल होणार आहेत आणि हे सगळं स्वीकारल्यामुळे तुम्ही होणार आहे. जे आहे तसं आहे तसं स्वीकारायचं, पुढं जायचं, स्वतःमध्ये बदल करतो. कारण दुनियेला बदलणं आपल्या हातात नाही आहे, पण स्वतःला बदलणंही आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करतोय आणि ते आपण करायचं आहे, हे महादेव तुम्हाला सांगताय. त्यामुळे कुणी किती थांबवणं काय केलं तरी सुद्धा जगाला काय वाटेल यापेक्षा तुम्हाला काय वाटते आत्ता, तुम्हाला काय वाटतं ॲज अ प्रेझेंट, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करता, तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करणार आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पॉवर, आणि आत्ता ही जी वेळ आलेली आहे ही तुमची पॉवर दाखवण्याची आहे. तुमच्यातलं धैर्य, तुमच्यातली शक्ती, तुमच्यातलं समर्पण, तुमच्यातली शुद्ध भावना, तुमचे गोल्स, तुमचं फोकस, हे सगळं एकत्र येऊन तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करण्याची जी संधी तुम्हाला मिळालेली आहे, ही संधी आहे. त्यामुळे आलेली संधी सोडायची नाही. स्वतःला प्रूव्ह करा, स्वतःमध्ये करा, कुणाला दाखवण्यासाठी नको. स्वतः अभिमान वाटला पाहिजे की मला अभिमान वाटतोय, माझ्या परमेश्वराला अभिमान वाटतोय, माझ्या आराध्यांना अभिमान वाटायचं बास. आणि हेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार असं आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा मेसेज महादेवांनी द्यायला सांगितला. हा मेसेज माझ्यापर्यंत आला, तुमचीच एनर्जी असते त्यामुळेच हा मेसेज आला. थोडं व्हिडिओ करताना खूप डिस्टर्बन्स झाला आहे मला, पण मला फोकस करायचं होतं. जसं तुम्हाला मी सांगितलं तसंच माझ्यासाठी सुद्धा हा मेसेज होता. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रीडिंग हवी असेल. आणि रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू सो मच.